आज आपण बनवणार आहोत बेसनचे लाडू। त्यासाठी लागणार साहित्य आहे 1 माप बेसन, ते अर्धा तास चांगलं बेसन लालसर होईपर्यंत भाजायचं आहे। त्यानंतर थोडंसं त्यात तूप घालून परत अर्धा तास मंद आचेवर भाजायचं आहे। हे पहा, आता आपलं बेसन छान लालसर भाजून झालेलं आहे। त्याला आपल्याला रात्रभर असंच ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी यात पिठी साखर घालून आपल्याला हव्या त्या आकारात याचे चांगले लाडू बनवून घ्यायचे। हे आपलं भाजलेलं बेसन आपण रात्रभर असंच ठेवलं होतं। आता तुम्ही पाहू शकता हे कसं घट्ट झालेलं आहे। हे सर्व असं काढून घेऊन याच्या गाठी फोडून घ्यायचे आणि नंतर यात पिठी साखर मिक्स करायची। हे आता आपलं बेसन सगळं मिक्स करून झालेलं आहे। आता याच्या हाताने अशा गाठी फोडून घ्यायच्या। या गाठी सगळं फोडून झाल्यानंतर यात पिठी साखर टाकायची। एक माप बेसनाला आपण समजा 1 मापच्या कमी पिठी साखर घ्यायची आहे आणि 2 माप बेसन घेतलं तर त्याला आपल्याला 1.5 माप पिठी साखर टाकून हे सगळं चांगलं एकत्र मिक्स करायचं। हे अशा प्रकारे थापून घेऊन आपल्याला याचे वड्या पाडायचे किंवा आपल्याला पाहिजे त्या आकारात तुम्ही बनवू शकता। हे अशा प्रकारे मोदक किंवा गोल लाडू, अशा प्रकारे आपले बेसनचे लाडू तयार आहेत। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा। थँक यू।